पहली बॉल पर पुल कर दिया और मैदान के बाहर जाती हुई 4 रन के लिए 4 वैल्यूएबल रन्स। पहले बॉल पर चौका जड़ दिया, बहुत ही खूबसूरत अंदाज में बैटिंग करते हुए यहाँ पर सचिन काटकर। सचिन काटकर जब बैटिंग करते हैं तो गेंदों को इस तरह काट देते हैं जैसे नुक्कड़ का सैंडविच वाला अपने चाकू से सैंडविच के ब्रेड, आलू, बीट, टमाटर और ककड़ी को काट देता है। आणि ही खासियत आहे या खेळाडूची, कारण माहुल गाव ज्यावेळेला आपण सांगतो म्हणतो फॉर्मला आला ग्रामीण क्रिकेटमध्ये, त्यामध्ये बरेचसे म्हणजे त्यामध्ये कल्पेश माहुलकर, मंगेश वैतीचा वाटा आहे, परंतु त्याबरोबरने गणेश असेल, हा सचिन काटकर असेल, त्याचबरोबरने मी पोलार्डचं म्हणजे देखील नाव घेईल। असे जे खेळाडू आहेत या सर्व खेळाडूंचं मिश्रण म्हणजे आता माहुल संघ झालाय आणि त्यामधील प्रत्येक टीमचा एक वेगळा रोल आहे। स्कोर हो गया 5। पहले ओवर का मुकाबला चल रहा है। इस बार ऑन साइड पर 1 रन। आता या दोन्ही गावांविषयी मी सांगेल सर, माहुल कोळीवाडा आणि दुसऱ्या बाजूला स्कोर आगे बढ़ता हुआ 7। 4 ओवर में कम से कम 25 से 30 रन ये टारगेट सेट करना होगा, एटलीस्ट 30 इफ नॉट मोर, क्योंकि जब आप 30 बनाते हैं तो थोड़ा बफर भी मिल जाता है, एक आध खराब ओवर आ जाता है। वैष्णव भोईर बॉलिंग की शुरुआत कर चुके हैं मंदिर वाले छोर से, राइट आर्म। इस बार तेज बॉल। सर मागील 2 ते 3 मॅच म्हणजे वाकळींची मॅच म्हणूयात, या अगोदरची मॅच म्हणूयात आणि ही मॅच, या 2-3 मॅच मध्ये धावसंख्येचा जो ग्राफ तो सुरुवातीच्या कालखंडामध्ये होता त्याच्यापेक्षा थोडासा खाली येताना पाहायला मिळतोय। तेवढ्या म्हणजे बॉलर्स सुरुवातीच्या कालखंडामध्ये ज्यावेळेला आपण रात्रीच्या सुरुवातीला मॅच सुरू झाल्या खेळपट्टी बॅट्समनच्या प्रेमात पडली होती आणि आता कुठेतरी बॉलरच्या प्रेमात पडते, असं देखील चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय। शिवजयंती चषक ओ पुन्हा एकदा वैष्णव भोईर का मी या न्हावा संघाचा हुकमाचा एक्का आहे, गतवर्षीच्या हंगामात मोटरसायकल बाईक मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपात का जिंकले गेलेले आहे आणि खुल्या गटातील क्रिकेट का आव्हान देतं। रायगडचा संघ निलेश परदेशी आणि कंपनी असू देत, पंतनगर बॉईज घाटकोपर असू देत, या संघांसाठी देखील वैष्णव भोईरने भरीव कामगिरी केली आहे। मग पावसाळ्यातील रबर बॉलचं क्रिकेट असू देत किंवा टेनिस बॉलचं क्रिकेट असू देत, वैष्णव प्रभावी मारा करतोय सचिनच्या विरुद्ध। सचिनला तुम्ही जास्त वेळ बांधून ठेवू शकत नाही आणि आता मात्र सचिनने आपले हात खोललेले आहेत आणि हल्ला चढवलाय मात्र वैष्णवच्या विरुद्ध, बंद झुगारून दिलेले आहेत। कुरघोड्या करत होते गोलंदाज परंतु त्यावर मात केली आहे आणि सचिन या षटकाराच्या निशे मात्र आपल्या संघाला 13 पर नेऊन ठेवतोय। सर बिल्कुल क्रीज में डीप जाकर देखिए, पर्दे के ऊपर खेला हुआ पर्दाफाड़ सिक्सर और यहाँ पर स्कोर को पहुंचा दिया है 13 पर। आणि दोन्ही टीम जरूर या ठिकाणी मी या अगोदरची मॅच जर पाहिली, स्कोर हो गया 13 एक ओवर की समाप्ति के बाद। माहुल गांव सचिन काटकर 5 बॉल 11, मंगेश वैती 1 बॉल पर 1। आणि असं नक्कीच असं वाटतं ही स्पर्धा संपूच नये आणि किंवा कारण गतवर्षी या स्पर्धेशी जोडलो गेलो होतो, याही वर्षी अभि तुमचा मनापासून आभारी आहे या स्पर्धेशी जोडण्याचा आम्हाला याही वर्षी तुम्ही संधी दिलीत। रायगडमधील आणि कर्जत तालुक्यातील मानाची स्पर्धा सलग दुसऱ्या वर्षी भाग्यशाली आहे, समालोचन करण्याची संधी मिळते आणि आज मात्र या ठिकाणी आज हरीश सरांबरोबर ती संधी मिळते, त्याही पुढची गोष्ट आहे। एक ओवर 13, अब 1 ओवर लेकर आ रहे हैं गौतम गायकवाड़, जिसने पिछले मैच में भी प्रभावशाली गेंदबाजी की थी। लेफ्ट आर्म ओवर द विकेट बैट्समैन है मंगेश बैठक शॉट लेना चाहते थे लेकिन वहां पर मन की मन में रह गई। गौतम आलेले आहेत बॉलिंगसाठी, पहा खूप चांगली बॉलिंग त्यांच्या माध्यमातूनही होताना पाहायला मिळते। मंगेश इरादे कधी कधी असं होतं आपण मनात ठरवतो अशा प्रकारचा स्ट्रोक खेळायचा आहे, परंतु बॉलर ते इरादे यशस्वी होऊ देत नाहीयेत, तेच या ठिकाणी झालं।
आणि याही अगोदरच्या बॉल नक्कीच षटकामध्ये ते आपल्याला पाहायला मिळालं होतं. आणि याही वेळेला जर म्हणजे पहा सरळ बॅटने धाव येत नव्हती, बॅट उलटी केली, परंतु त्याच वेळेला बॉलरने आपलं काम जबरदस्त पूर्ण केलं. मंगेश वैतीच्या रूपात एक मोठा अडसर दूर केला आणि माघारी परतावं लागतंय मंगेश वैतीला. गौतम गायकवाड़ ने दिखा दिया गेंदबाजी किस तरह करनी चाहिए, बिल्कुल चैनल में बॉल को रखा था। और मंगेश जो पिछले बॉल पर डॉट बॉल खेल रहे थे उनके दिमाग में प्रेशर था, क्योंकि 4 ओवर का मैच है और 4 ओवर का मैच है, इसमें थोड़ा बहुत मुकद्दर भी काम करता है। हर बार आप मुकद्दर का सिकंदर बन नहीं सकते, और इस बार सीधी बॉल जाकर उनके पैर को लगी और लेग बिफोर विकेट आउट हो गए मंगेश वैती, और पहली सफलता यहाँ पर मिलती हुई नावा को। तर मंगेश बाद होता, त्यांची जागा घेण्यासाठी मागील मॅचचा हिरो ठरला होता गणेश पाटील, तो येतो बॅटिंगसाठी। अंडरआर्म क्रिकेटमधील एक नामवंत खेळाडू साई सिद्धी असेल, त्याचबरोबर रॉयल चेंबूर असेल, या संघांसाठी देखील मात्र ज्याला अंडरआर्ममध्ये खेळताना पाहतो असा हा माहुल गावचा खेळाडू बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळतोय। काय कलात्मक फटके खेळणे गॅपमध्ये, मी संदीप आचार्य सँडीचा जरूर उल्लेख करील, चक्र्याचा उल्लेख करील, ज्या पद्धतीने थॉमस डायसचा उल्लेख करील, दीपूचा देखील उल्लेख करील, ज्या खेळाडूंनी अंडरआर्म क्रिकेट खेळत असताना मात्र ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये देखील आपला दबदबा निर्माण केलाय। आणि हाही खेळाडू त्यांच्या पावलावर पाऊल अंडरआर्म क्रिकेटच्या ठेवत मात्र पुढे जाईल। प्रवीण तांबे सरांचा सर्वप्रथम उल्लेख करील, कारण अंडरआर्म क्रिकेट झपाटा मुलुंडसाठी खेळत असताना त्यांनी गाजवलं, आणि तदनंतर मॅचलेस, तदनंतर राजस्थान रॉयल। इस बार देखिए 2-3 खिलाड़ियों के बीच में से वो बॉल फरार हो गई, बिल्कुल इस तरह जिस तरह टोल नाका पर बिना टोल भरे हुए एक गाड़ी पास हो जाती है 3 टोल ऑपरेटर के बीच में से, वैसे ये बॉल चली गई और आते हुए इन रनों का स्वागत किया जाएगा। रन चाहे कहां से भी आए, दाएं से आए, बाएं से आए, आगे से आए, पीछे से आए, रनों का आना जरूरी, विटामिन आर। और यहां पर दिखा दिया माहुल गांव ने, माना कि इरादे सख्त है लेकिन आगे बढ़ने का यही वक्त है। 17 पे 1, दूसरा ओवर। गणेश पाटिल, 1 रन पूरा किया गणेश ने। गणेश ने पिछले मैच में बहुत जबरदस्त टेम्परामेंट के साथ बैटिंग की थी, प्रेशर मैच था, और उसमें जो उन्होंने प्रदर्शन किया वो प्रदर्शन पहनकर वो इस मैच में उतरे हैं। और यकीनन सचिन काटकर इस बार 5 ओवर के मुकाबले 4 ओवर है, इसलिए मार्जिन ऑफ एरर जो है वो भी कम रहेगा। 18 पर 1, लास्ट के 2 बॉल बचे हैं, लास्ट 2 बॉल्स। गौतम गायकवाड़ जी आगे आकर खेलने का प्रयास, बल्ले का मोटा सिरा और वापस लौटते हुए सचिन काटकर, गौतम गायकवाड़। गौतम आया, खुशियां लाया, इस ओवर में 2 विकेट लिए। विशेष परिश्रम करायला लागतात बॅट्समनला या ठिकाणी मी म्हणेल सर, आणि विशेष परिश्रम करत असताना देखील मात्र तो यशस्वी होऊ दिला नाही गौतमने। प्रयत्न करतायत, वारंवार आपली जागा सोडतायत, वेगवेगळे फटके खेळतायत, परंतु या सगळ्या रणनीत्या या गौतमच्या समोर फेल झाल्यात आतापर्यंत मी म्हणेल। आणि कारण एक थोडासा मिक्सफील्डचा जो चौका वगळता आणि धावसंख्या जर पाहिली तर 30 दुसरी ओव्हर सुरू आहे, 18 रनवर मात्र पाहायला मिळते। आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून मी आभारी असणार आहे, समीरजी सोमणे आपलं आभारी असणार आहे, त्याचबरोबर सुदामदादा पवाडी आपलं देखील मनापासून आम्ही आभारी आहोत। या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी सलग दुसऱ्या वर्षी समालोचन करण्याची संधी मिळाली त्याबद्दल। त्याचबरोबरने अभि देवगरे असतील, कौशल गुरव असतील, प्रकाश बदे असतील, आणि त्याचबरोबर कल्पेश साळुंके, आपणा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा। तुमच्या टीमला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील आमच्या समालोचन कक्षाकडून। ज्या पद्धतीने ओवळे गावात आम्ही खेळ पाहिला होता तर एक झलक पाहायला मिळाली होती या टीमची, परंतु यापुढील कालावधीसाठी देखील तुमच्या टीमला खूप साऱ्या शुभेच्छा। आणि अशाच पद्धतीचं हे आयोजन सध्याच्या घडीला कर्जतमधील नावारूपाला आलंय, परंतु आगामी कालावधीमध्ये रायगडामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देखील या आयोजनाचा बोलबाला आगामी कालावधीमध्ये जरूर पाहायला मिळेल। मैं भी बहुत बहुत आभारी हूं समीर सोमने और सुदाम दादा पवाड़ी और उनकी टीम का। हिंदी में एक ही चीज कहना चाहूंगा जाते जाते कि कड़ाव में अगले साल जरूर होगा मेरा पड़ाव। तो बहुत बहुत शुक्रिया। 18 पे 2, लास्ट बॉल ऑफ द ओवर, और यहाँ पर ओवर समाप्त होता हुआ 2 ओवर की समाप्ति पर 18 रन 2 विकेट के नुकसान पर। थैंक यू सो मच कड़ावकर, अगले साल फिर मिलेंगे। शुक्रिया, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कड़ाव, जय क्रिकेट। नक्कीच धन्यवाद समीरजी। या स्पर्धेचा घटक सलग दुसऱ्या वर्षी सकाळी
9 वाजताच मॅच आहे, त्यामुळे या स्पर्धेतून थोडीशी लवकर जरूर निरोप घेतोय. परंतु बऱ्याचशा आठवणी या गतवर्षीप्रमाणे याही वर्षी या स्पर्धेतील या कडावच्या कर्जतच्या हृदयाच्या अंतःकरणामध्ये साठवून पुढल्या वर्षी जरूर या स्पर्धेत दाखल होईल. या वर्षीसाठी समीर जिंकले हँडओव्हर करतोय. थँक्यू रिअली थँक्यू. आज एक वेगळा अनुभव होता आणि आज पहिल्यांदा टेनिस क्रिकेटमध्ये जे हरीश पंड्या सरांनी सांगितलं की 3 कॉमेंटेटर, पहिल्यांदा मात्र समालोचन, आणि माझ्यासाठी खूप जमेची बाब आहे की आज दोनही सरांच्या समवेत मात्र आज कॉमेंट्री करण्याची मला संधी मिळाली. त्याबद्दल आयोजकांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. मॅच त्वरित स्टार्ट करा, परंतु मी विनंती करेल निलेश भोईर यांना की आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय हरीशजी पंड्या सरांचा आपण सन्मान करायचा आहे. द व्हॉइस ऑफ इंडियन टेनिस क्रिकेट. खूप काही शिकण्यासारखं लोकांपर्यंत क्रिकेटची इत्तंभूत माहिती आणि आपण काय म्हणू शकतो ही एक क्रिकेटची धावती आख्यायिका आहे जी लोकांपर्यंत शाब्दिक रूपात पोहोचते. ते हरीशजी पंड्या सर यांच्या या ठिकाणी सन्मान होतोय. गेले 30 ते 35 वर्ष सातत्यानं क्रिकेटची अविरत सेवा करतायत या समालोचन क्षेत्रामध्ये. आपलं मनापासून आभार आहे. आपण आज 4 चांद लावले या स्पर्धेला. त्यानंतर अगदी अल्पावधीत ज्यांनी या महाराष्ट्राच्या नव्हे तर अगदी 7 समुद्रा पार जाऊन समालोचन केलं, आणि हे एक व्यक्ती नसून समालोचक नसून अक्षरशः क्रिकेट गुणवत्ताधारक व्हायला हवं, शिस्तीचं व्हायला हवं, यासाठी धडपड करणारी ही व्यक्ती आदरणीय चंद्रकांतजी शेट्टे सरांचा देखील मी सन्मान करण्याची विनंती करतोय. अविनाश दुगड यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. अविनाशजी दुगड साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय चंदू शेट्टे सरांचा सन्मान करावा. आज या स्पर्धेतून ते रजा घेत आहेत आणि खूप काही मला शिकायला मिळालं. धन्यवाद. दोन्ही समालोचकांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 19. सेकंड राऊंडची सेकंड मॅच आपल्या समोर आहे. फर्स्ट इनिंग बॅटिंग करते आयांश प्रिन्स 11 माहुलगाव. अगेन्स्ट त्यांच्या ते मात्र नावा स्वरांश इंटरप्राइजेस नावा. एकोणीस धावा झाल्यात. 2.2 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय. गोलंदाजी करतोय तो रोहन घरत. प्रभावित केले आज रोहन समोर आहे तो कल्पेश माहुलकर. आणखी एक भेदक चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. डॉट चेंडू. एकोणीस धावा धावफलकावरती आहेत. धावसंख्येचा जो आलेख आपण आजच्या रात्रीमध्ये पाहत होतो तो थोडासा आता खालावला असंच आपण म्हणूया. धावा येत नाहीयेत फलंदाजांना. गोलंदाज इफेक्टिव्ह ठरतात. हा चेंडू आणि काय प्रयत्न केलेत कडकचा झेल पकडण्यासाठी, कडक प्रयत्न केले ते मात्र वैष्णवनं. धावा झाल्यात त्या मात्र 21. कल्पेशवरती दारोमदार आहे गणेश, त्याच्या साथीने लेफ्टी बॅट्समन. वाह, कडक शॉट. कल्पेश माहुलकर उर्फ कडकनं हा ठोकलेला षटकार. कल्पेश माहुलकरला मला अजून आठवते उरणमध्ये एक स्पर्धा करत होतो, मुळेखंड येते. मी त्याला विचारलं तुम्हाला कडक का म्हणतात, तर त्याने सांगितलं मी अगदी पत्र्यावरून पडलो होतो खाली, माझ्या कुठेच काही लागलं नव्हतं म्हणून मला नाव ठेवण्यात आलं कडक. आणि तोच कडक मैदानावरती कडक फलंदाजी करतोय आता इनफॉर्म बॉलर रोहन घरतच्या विरोधात. धावा झाल्यात 27. नावा विरुद्ध माहुलगाव. बॅटची कडा घेऊन चेंडू येतोय शॉट फाईन लेगला. एकच धाव मिळेल.
28 धावा धावफलकावरती आहे. 28, 3 ओव्हर कंप्लीट आणि 28 धावा झाल्यात. गणेश, वा काय फटका खेचलाय, बघूया अंतर किती कापतोय. खूप हवेत गेला हा चेंडू आणि बाद होतोय तो मात्र गणेश. कल्पेश मैदानावरती जातोय, सॉरी कल्पेश वैती मैदानाच्या दिशेने जातोय. अठ्ठावीस धावा आहेत. सर्व आयोजक आता खुशीत आहेत. स्पर्धा अगदी अंतिम टप्प्यात. 4 रात्रींची मेहनत, 4 रात्री नाही तर कित्येक महिन्यांची मेहनत. आमचे दादा खरोखर आता जरे अगदी स्वस्त बसलेत. पाहुण्यांची यादी घेता घेता त्यांनाही दम लागला. इतके पाहुणे या स्पर्धेसाठी. अंतिम षटक आपल्या भेटीला येईल आता. गोलंदाजी मार्कवरती नावा टीमचा मनीष. प्रेक्षकांची अजूनही गर्दी आहे क्रीडांगणावर. ही खूप मोठी जमेची बाब म्हणावी लागेल. 28 धावा झाल्या. चला स्पीडअप करा. 20 मिनिटांचा अवधी आहे तुमच्यासाठी. मनीष घरत गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. मगाशी रोहन आणि मनीष यामध्ये खरी गफलत झाली. गुणलेखकाची देखील आणि माझी देखील. प्रोटोकॉल थोडासा चुकीचा पडला परंतु तो दोघांनी ऍक्सेप्ट केला. फुलटोस, लोअर फुलटोस कन्वर्ट करायचा होता मिड विकेटला. एलिव्हेशन मिळालं नाही. फलंदाज मात्र बाद होतोय तो कल्पेश वैती. सुनील माहुलकर आता मैदानाच्या दिशेने रवाना होतोय. 28 धावा आहेत. मोठ्या धावसंख्येच्या शोधात आहे तो माहुलगाव संघ. 2 बिगेट हवेत त्यांना, किमान 2 बिगेट, म्हणजे या मॅच मध्ये ते निश्चित शिरकाव करू शकतात. 24 धावांची मॅच. फुंडे टीमनं सुरुवात थोडी खराब केली परंतु त्यानंतर विजयी झाली ती फुंडे टीम. मनीष गोलंदाजी करतोय. सेकंड राऊंडची ही लास्ट मॅच आहे या स्पर्धेतील. अगदी बैठक शॉट खेचायचा होता तो कल्पेशला. आणखी एक डॉट चेंडू मात्र फेकतोय मनीष. अठ्ठावीस धावा झाल्या. 28. त्याच पद्धतीचा हा चेंडू. पुन्हा एकदा तोच प्रयत्न कल्पेशचा परंतु हा चेंडू डॉट. कल्पेश प्रयत्न करतोय परंतु चेंडूच्या लाईन मध्ये न येता हा फटका खेळण्याचा प्रयत्न. काही पॅच तयार झालेत आता खेळपट्टीवरती कारण ही 4थ्या रात्रीतील खेळपट्टी आणि तिथून थोडा फायदा मिळतोय गोलंदाजांना. 3 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्रायकर एंडला आहे तो कल्पेश. हा फटका पहा किती हवेत आणि तितकंच अंतर देखील गाठतोय.
कडक शॉट खेळतोय तो पुन्हा एकदा कल्पेश. षटकाराला धावसंख्या झाली ती आता 34. जी धावसंख्या हवी होती ती आता धावसंख्या येते माहुलगाव टीमसाठी. माहुलगाव टीम ही कर्जत तालुक्यामध्ये सध्या खूप चर्चेत आहे. गेल्या वर्षी दांडी पालघर हा संघ खूप चर्चेत होता. यावर्षी माहुलगाव खूप चर्चेत आहे. गेल्या वर्षीपासून चांगली कामगिरी ते करतायत. ब्रदर्स ट्रॉफी, त्यानंतर जी डिक्सळला झाली ती एक ट्रॉफी. काहीतरी वेगळं करायचं होतं आणि ते करण्याच्या नादात मात्र चेंडू हातातून निसटला. नो चेंडू, फ्री हिट. 35 धावा, 2 चेंडू शिल्लक आहेत. पस्तीस धावा झाल्यात. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहे. फ्री हिटचा हा चेंडू. वाह, काय फटका खेचलाय. बॅकलिफ्ट काय असेल, मनगडातली काय पॉवर असेल या खेळाडूमध्ये. स्टँड अँड डिलिव्हर्ड. जसं काय वाट पाहत होता या चेंडूची तसा हा तुटून पडला या चेंडूवरती. धावसंख्या झाली आता 41. हे खेळाडू असं ठरवून येतात की इतके चेंडू आपल्याला खेळायचे, त्या इतक्या चेंडूंमध्ये इतके षटकार ठोकायचे. ही स्ट्रॅटेजी आहे. 41. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. मनीष महागडा ठरतोय. 13 धावा दिल्यात. अशा फटक्यांना तुम्ही रोखू शकत नाही. फिल्डिंग ही सजावू शकत नाही. फणस डोंगरी टीम, रोशन 11 फणस डोंगरी टीम, आपण आला असाल तर आपण आयोजकांशी, यस, फणस डोंगरी टीम या ठिकाणी उपस्थित झाले. शेवटचा चेंडू मात्र शिल्लक आहे. 41 धावा झाल्यात. एक मोठ्या फटक्याच्या शोधात असेल कल्पेश. आता दबावही तो त्यानं झुगारलाय, कारण धावा हव्या होत्या त्याला, त्या धावा मिळाल्यात. आता मनीष मात्र डॉट चेंडू फेकण्यासाठी तयार असेल. विकेट नाही तर डॉट चेंडू, कारण हा शेवटचा चेंडू आहे या इनिंग मधील. हा खराब चेंडू. आणखी एक वाईड. कौशल इशारा करतोय, हा वाईड चेंडू आहे. 42 धावा. प्रेक्षक अजूनही क्रीडांगणावरती आहेत. कदाचित प्रयत्न तोच होता कल्पेशचा, परंतु आता फसला. षटक आणि सत्र समाप्त. 42 धावा झाल्यात. 43 धावांची गरज आहे. ती मात्र स्वरांश 11 स्वरांश इंटरप्राइजेस नावा टीमला. बरेचसे पाठीराखे आहेत नावा टीमचे अगदी व्यासपीठाच्या समोर. नावा टीमला सपोर्ट करण्यासाठी ते मात्र निश्चितच आलेत. 43 धावांची गरज आहे 24 चेंडूंमध्ये ती नावा टीमला माहुल गाव या संघाच्या विरोधात. चला फिल्डिंग त्वरित सजून घ्या. 24 चेंडू आणि आता धावा करायचे त्या 43. माहुलगाव टीम त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्या. खरं तर अगदी माहुलगावच्या जवळून माझा दररोजचा प्रवास होतो घाटकोपरहून, कारण ज्या घाटकोपर स्टेशनला मी दररोज उतरतो तिथून पहिली बस माझ्या समोर असते माहुलगाव. माहुलगाव विलेज. फक्त आता तिचा क्रमांक मला लक्षात ठेवायचे.
332, 430 घाटकोपर ईस्टहून आणि त्यांच्या विरोधात नावा. मगाशी चंदू सरांनी देखील सांगितलं की एक अरबी समुद्र दोघांच्या अगदी मधोमध आहे. पाहूया आता या 43 धावांचा पाठलाग नावा टीम कशी करेल. चला फिल्डिंग त्वरित सजून घ्या. माहुल कोळीवाडा टीम त्वरित. चोवीस चेंडू 43 धावांची गरज आहे. सलामीची जोडी अमोल सेल्वम आणि त्याच्या समेत गौतम. मॅच थोडीशी कठीण झाली. अंतिम षटकामध्ये ती कल्पेशनं कठीण केली नावा टीमसाठी, कारण धावा येत नाहीये. एखाद्या तरी फलंदाजाला आता थांबायला लागेलच कल्पेश सारखं शेवटच्या अंतिम षटकापर्यंत. चला चेंडू चोवीस चेंडू आणि आता धावा करायचे त्या 43. सलामीची जोडी अमोल त्याच्या साथीने गौतम. गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय तो सचिन काटकर. या गोलंदाजाचा फॉलो थ्रू अफलातून आहे. हाय एम ऍक्शन ती देखील फ्रंट ऑन. भेदकता पहा. स्टंप टू स्टंप लाईन यष्टी भेदक गोलंदाजी. पहिला चेंडू 1 धाव. 23 चेंडू आता 42 धावा करायचे. गौतम आता स्ट्रायकर एंडला असेल. 23 चेंडू आणि आता 42 धावा करायचे. सचिन काटकरनं कासार वडवली टीमच्या अगेन्स्ट जी दानादान उडवली होती, जे काही स्टंप्स उडवले होते, अफलातून गोलंदाजी केली होती सचिननं. हा खूप चांगला चेंडू मिड ऑफला क्षेत्ररक्षण मात्र होतोय. लेफ्टी बॅट्समन गौतम आहे. आक्रमण करावं लागणार आहे पहिल्या षटकापासून. सचिन काटकर कन्वर्ट केलाय ऑन साइडला. काय कॅच घेतले अफलातून. एकदा जोरदार टाळ्या आणि प्रेक्षक टाळ्या देखील वाजवत आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता. कल्पेश वैती त्या ठिकाणी सज्ज. कॅमेरामॅननी फॉलो केलं चेंडूला. त्यानंतर पाहूया आपण कल्पेश वैती धावत येत पुढे डाईव्ह लगावत मात्र हा झेल त्यानं टिपला. अफलातून झेल. या स्पर्धेतील हा दुसरा झेल. कॅच ऑफ द टुर्नामेंट जो घेतला होता तो मात्र फणस डोंगरीचा अक्षय जाधवनं. कॅच ऑफ द टुर्नामेंट आणि त्यानंतर हा एक अप्रतिम झेल. 1 धाव संख्या झाले. सचिन काटकर मार खायला तयार नाहीये. आपली ताकद सिद्ध करतोय. कौशल
21 चेंडू आणि आता 42 धावांची गरज आहे. चला मॅच त्वरित स्पीडअप करा, नाहीतर मग मॉर्निंग वॉकचे सगळे तिकडनं रिव्हर गेटमधनं सगळे धावत येतील डबे घेऊन, कामगार डबे घेऊन येतील. 21 चेंडू 42 धावांची गरज आहे. फुलटॉस चेंडू, सचिनचा हा वेगवान चेंडू होता. कल्पेश त्या ठिकाणी येतोय. मला असं वाटतं कल्पेशला जे इनर जो घालतो त्याच कलरचे इनर असतात, कदाचित ते लकी असावेत त्याच्यासाठी. नेहमी त्याच इनर मध्ये मी त्याला पाहतो. 2 धावा झाल्यात. 20 चेंडू 41 धावांची गरज आहे. मनीष आणि अमोल सेल्वन ही जोडी मैदानावरती आहे. एक गडी बाद झालाय. आणखी एक वेगवान चेंडू, फक्त स्टिअर करतोय चेंडूला. कव्हर्सच्या दिशेने एकच धाव मात्र मिळते. आत्मविश्वास थोडासा उंच करावा लागेल निश्चितच या नावा टीमला 43 धावांचा पाठलाग करण्यासाठी. 19 चेंडू, आता 40 धावा करायचे. हेही षटक सचिन काटकरचं उपयुक्त ठरतंय. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण यष्टांच्या मागे. 1 ओव्हर कंप्लीट झाले. 3 धावा झाल्यात. 18 चेंडूंमध्ये आता धावा करायचे 40. अठरा चेंडूंमध्ये 40 धावा करायचे. गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय तो कल्पेश. अठरा चेंडू 40 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती कल्पेश. 30 सर्कलच्या बाहेरून मात्र त्याचा रनअप. गोलंदाजी करेल तो मनीष घरतला. मनीष चांगल्या टच मध्ये आहे, चांगली फलंदाजी तो करतोय. कल्पेश टू मनीष. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेचं वळण घेतोय. पहा, कल्पेश या नावाचा उच्चारच होत नसेल. प्रत्येक जण कडकच हाक मारतोय आणि आता कडक शॉट खेळावे लागतील कडकच्या विरोधात मनीष घरत आणि अमोल सेल्वमला. 17 चेंडू 40 धावा करायचे. पंचांकडे अपील. इम्पॅक्ट लेग स्टंपच्या बाहेर होता. एकच धाव फक्त मिळेल. अमोल ताकद लावतोय फटक्यावरती. पॅरलल स्ट्रोक. तितका सुंदर झेल मात्र टिपला जातोय. फलंदाज बाद. कल्पेश वैती पुन्हा एकदा 2 झेल मात्र टिपतोय या मॅच मध्ये. जल्लोष पहा, कारण त्यांना माहिती आहे अमोल सेल्वम हा एक मोठा हिरा त्यांच्या आता बाद करण्यामध्ये त्यांना यश मिळाले. वैष्णव मैदानाच्या दिशेने रवाना होतोय.
हा चेंडू देखील हवेत आणि झेल सुटलाय. तो देखील पहा कोणाकडून अपेक्षा करू शकत नाही. एकही धाव घेतलेली नाहीये. प्रशांत पवार यांना चिंता नाही. 14 चेंडू 39 धावांची गरज आहे. वैष्णव थोडासा कान मंत्र देतोय. मॅच निष्ठट चालले, आपल्याला कमबॅक करायचंय. मनीषचा झेल सोडलाय. बघूया किती उपद्रव करेल मनीष आता. कल्पेश तयार, समोर मनीष. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय त्याच क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. जणू काय प्रेम आहे या मनीषचं त्याच क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. वारंवार त्याच ठिकाणी मात्र फटके खेचतोय. 13 चेंडू आता 39 धावांची गरज आहे. एक मोठा फटका हवा आहे. लोअर फुलटोस कन्वर्ट केलाय. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. हा षटकार मात्र येतोय. हा उपद्रव आहे जीवदान दिल्याचा. पहा हा चेंडू कुठून त्यानं मात्र पिक केलाय. 6 धावा. बारा चेंडू 33 धावांची गरज आहे. दादा ओके. 12 चेंडू 33 धावांची गरज. इशारा करतायत सगळे. नाही आता टेन्शन नाहीये. आता सगळे आपलेच आहेत. आता धुकं पडायला देखील लागले. थोड्या अगदी दिवसांनी का बोलते थोड्या वेळेनंतर मात्र थंडी वाढेल थोडी. मग आपोआप खेळाडू लवकर लवकर खेळतील. मनीष बारा चेंडू 33 धावा. 33. वाईड चेंडू अतिरिक्त धाव. मनीष माहुलकर मात्र गोलंदाजी करतोय. 12 चेंडू आता 32 धावांची गरज. वैष्णव साठी हा चेंडू वेगानं फेकला होता गोलंदाजानं. आता 12 चेंडू शिल्लक होते. अगोदर 32 हवा होत्या. आता 11 चेंडू 32 धावांची गरज. प्रत्येक चेंडू मागे दबाव आता वाढत चाललाय नावा टीमवर. नावा टीमला मोठे फटके हवेत आणि या गोलंदाजांना काय करायचे. डॉट चेंडू. डॉट चेंडूंचं पर्सेंटेज वाढवायचंय. वैष्णव प्रयत्न करतोय. हे वैष्णव साठी हा चेंडू बाहेरच्या दिशेनं वळण घेतलं. मनीष माहुलकर खूप चांगली गोलंदाजी. डॉट चेंडू. 10 चेंडू 32 धावा. फटका खूप चांगला आहे. अगदी समोरच्या दिशेनं एकच धाव फक्त मिळणार. 13 धावा झाल्यात. हर्षद खूप चांगली कामगिरी करतोय. मला विश्रांती मिळाली परंतु हर्षदला मिळाली नाही. स्कोररच्या भूमिकेत आज रात्रभर त्यांनी मात्र काम केलंय. 4ही रात्र. सुयोग, मयूर, सचिन दादा हे सगळे गुणलेखकाच्या भूमिकेत होते. प्रयत्न चांगला आहे. पंचांकडे अपील होते मनीष कडून हाऊस दॅट परंतु इथे पंच फेटाळतायत. बॅकअप करतोय कल्पेश. धावा मिळाल्या या चेंडूवरती एकच. चौदा धावा झाल्यात. 8 चेंडूंमध्ये 29 धावांची गरज आहे. या 2 चेंडूंवरती अटॅक करावा लागेल. प्रयत्न करतोय वैष्णव परंतु यश मात्र मिळत नाहीये. 2 धावा. 7 चेंडू 27 धावांची गरज.
कल्पेश माहुलकरचे जे षटकार आले ना त्याचा हा इम्पॅक्ट आहे. कल्पेश वैती आणि कल्पेश माहुलकर दोन्ही फलंदाजांनी धावा कमावल्या. हा चेंडू हवेत आणि फलंदाज मात्र बाद होतोय तो वैष्णव. पहा किती जल्लोष आहे. ही एनर्जी कुठून येते. अगदी दादा आपण पाहतो की हे रात्रीचं क्रिकेट आहे. भर दिवसा आपल्याकडे आता 41-42 डिग्री सेल्सिअस वातावरण गेले तरी सुद्धा अशा वातावरणामध्ये क्रिकेट खेळ हा चालू आहे. डेच्या स्पर्धा चालू आहेत. तिकडे काटेईला तर मला असं वाटतं 40+ चालू आहेत. जे 40 नंतर सुद्धा त्यांना इतकी हौस आहे क्रिकेटची. तरुणांना दम लागतोय आणि 40 नंतरच्या खेळाडूंना तो क्रिकेट हवा हवा असं वाटतोय. 6 चेंडू आणि आता 27 धावांची गरज. फुंडे टीमचा कॅप्टन आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. राज नाभा विरुद्ध माहुलगाव. नावा टीम पहिल्यांदा कर्जत तालुक्यामध्ये खेळण्यासाठी आली. राज तयार. लेफ्टी बॉलर. वेगवान चेंडू. मंगेश वैती चेंडू खाली येत आहेत. 5 चेंडू आणि आता 27 धावांची गरज आहे. स्टँड मधून जोरदार आवाज येतोय सुयोग गायकवाडला. हा चेंडू निघून चाललाय तो 4 धावांसाठी चौकार. समीकरण थोडे बदले होतील. आता 4 चेंडू जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. 4 षटकार 4 मोठे फटके. इथे आता मॅच संपूर्णपणे फसले नावा टीमसाठी. खरं तर मागच्या अगदी सत्राचा आपण विचार केला. पहिल्या सत्राचा 3 षटकापर्यंत धावा 28 होत्या. कंट्रोल होत्या धावसंख्या. परंतु शेवटच्या षटकामध्ये धावा आल्या आणि त्यानंतर मात्र शेवटच्या दोनही षटकांमध्ये धावा आल्या तब्बल 23 आणि तिथे मात्र बॅकफुटला ढकलली गेली नावा टीम आणि आता ती संपूर्णपणे बॅकफुटलाच दिसते. 3 चेंडू 22 धावांची गरज आहे. फुंडे टीमचा कॅप्टन आपण यायचे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तीन चेंडू 22 धावा. रिव्हर्स स्वीप. प्रेक्षक वर्ग आपण थोडे बाहेरून यायचे. 6 धावा येत आहेत. 2 चेंडू आणि आता गरज आहे 16 धावसंख्येची. उशिरानं हा षटकार आला. हे फटके अगोदर यायला हवे होते. 2 चेंडू आता 16 धाव्या हव्यात. कालच्या रात्रीमध्ये रोशन 11 फणस डोंगरी टीम टॉप 4 मध्ये जाऊन पोहोचले. आज कोणता संघ टॉप 4 मध्ये जाणार त्या अगोदरची एक लढत आपल्या समोर आहे. रिव्हर्स स्वीप. चौकार. आता 1 चेंडू 12 धावांची गरज. एक मोठा फटका. पाहूया आता अंतर किती कमी केलं जातं या बॅट्समन कडून. विजयाचं पराभवाचं अंतर असं आपण बघूया नावा टीमसाठी. उरणहून खास करून आणखी एक फक्त एकच धाव या चेंडूवरती.